नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी हे ऑनलाइन हा रिव्हर्सिबल टेप ऑनलाइन मागवून घेतलेला आहे। तर याचा खरंच यूज होतो का हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघू शकतात तो अशा पद्धतीने खूप असा पातळ असतो आणि याच्यापासून मग आपल्याला साडीला फॉल लावून घ्यायचा आहे। कमीत कमी वेळेत जर मशीन नसेल किंवा मग सुई धाग्याच्या सहाय्याने खूप वेळ लागतो, मग त्याच्यासाठी अशा पद्धतीने मी अस्तर धुवून आणि त्याच्यावरती इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतली। आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या साड्या ज्या रेग्युलर यूजच्या असतात अशा पद्धतीने त्यांच्यावरती करू शकतात। अशा पद्धतीने साडी सेट करून घ्यायची आहे। इकडच्या बाजूला एक बिल्ला इतकं अंतर सोडून द्यायचं आणि मग जो काही आपण फॉल घेतलेला आहे तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। इथं 1 इंच अंतर आतमध्ये फोल्ड करायचं। जे काही एक बिल्लाच अंतर सोडलेलं आहे त्याच्या बरोबर इथं अशा पद्धतीने हा अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचा। आणि हा रिव्हर्सिबल टेप जितका तुम्हाला जोडायचा आहे तितका अशा पद्धतीने मोजून आणि तितका कट करून घ्यायचा। तर कट करायला सुद्धा अगदी हलक्या हाताने आपण कट करू शकतो। तो बरोबर अशा पद्धतीने काठावरती अगदी कडेने इंची टेपच्या एक लाईन इतकं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। नंतर मग जो काही अस्तर आहे तो बरोबर तिथं आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। इकडच्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने जो काही रिव्हर्सिबल टेप आहे तो बरोबर त्या मापाने कट करून खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि मग इस्त्रीच्या सहाय्याने तिथं कमीत कमी 3 सेकंद तरी आपल्याला त्याच्यावरती इस्त्री फिरवायची आहे। तर वरच्या बाजूला लगेचच मी सेट करून घेत आहे। जो काही काठ आहे शिलाईचा त्याच्या आतमध्ये जाईल अशा पद्धतीने बरोबर आपल्याला तो रिव्हर्सिबल टेप सेट करायचा आणि मग लगेचच आपल्याला त्याच्यावरती इस्त्री फिरवायची। इस्त्रीच्या सहाय्याने बरोबर अशा पद्धतीने आपल्याला तो सेट करून घ्यायचा। त्याच्यानंतर पुढे सुद्धा सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला तुम्ही थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं जोडत जायचं आहे, जेणेकरून आतमध्ये कुठे चुन्या वगैरे घोळ वगैरे होणार नाही। तर इथं मी कमीत कमी अर्धा तासात 3 साड्यांना मी अशा पद्धतीने फॉल लावून घेतला। जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल आणि सुई धाग्याच्या सहाय्याने फॉल लावायचा कंटाळा येतो तर मग तुम्ही ह्या पद्धतीने फॉल लावू शकतात। आपल्या ज्या काही रेग्युलर यूजच्या साड्या असतात तर ह्या साड्यांना आपल्याला 60 ते 70 रुपये आपण जेव्हा फॉल लावायला जातो तर 60 ते 70 रुपये इतके लागतात। तर मग अशा पद्धतीने ज्या काही कमी किमतीच्या साड्या असतात त्यांना असे पैसे वाया जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी रिव्हर्सिबल टेपच्या सहाय्याने फॉल लावून घ्यायचा। खालच्या बाजूला अशा पद्धतीने फिरून झाल्यानंतर जो काही साडी आहे त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इस्त्री फिरवून घ्यायची आहे। दोघही बाजूंनी आपल्याला इस्त्री फिरवून आणि जो काही रिव्हर्सिबल टेप आहे तो बरोबर पॅक होईल याच्यासाठी मग दोघही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने इस्त्री फिरवून घ्यायची आहे। तर इथं मी जो काही थोडाफार भाग आहे तो स्किप केलेला आहे। तर आता व्हिडिओ मोठा होईल मग तुम्ही तर इतका पूर्ण बघणार नाही। तर बघू शकतात अगदी कडेने जो काही टेप ठेवलेला आहे तर खूप छान असे पॅक इथं फॉल बसलेला आहे, अगदी खेचल्यावर सुद्धा निघत नाही। जर तुम्हाला कुठे थोडाफार सैल वाटत असेल तर परत त्याच्यावर तुम्ही इस्त्री फिरवून घ्यायची आणि बघू शकतात अगदी सरळ, कुठेही चुन्या घोळ अजिबात पडलेला नाही। खूप छान असा फॉल इथं मी लावून घेतला। त्याच्यानंतर सेम दुसऱ्या साडीला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी बरोबर फॉल लावून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही रेग्युलर यूजच्या 1-2 कितीही साड्यांना तुम्ही तर हा रिव्हर्सिबल टेप अगदी कमी किमतीत तर 130 रुपयाला मला ऑफरमध्ये 2 मिळालेले आहेत। तर 130 रुपयामध्ये तुम्ही भरपूर साड्यांना फॉल लावू शकता। तर एका साडीला आपण बाहेर जेव्हा फॉल लावायला जातो तर आपल्याला 60 ते 70 रुपये लागतात। तर मग आपल्याला अशा पद्धतीने लावायला तर पैसेही वाचतात आणि आपला वेळ सुद्धा वाचतो। बघू शकतात ही साडी सुद्धा खूप छान अशी फॉल लावून घेतली मी। त्याच्यानंतर परत अजून एक साडीला मी तुम्हाला इथं फॉल लावून दाखवत आहे। तर अर्धा तासामध्ये मी या 3 साड्यांना फॉल लावून घेतला आणि तो सुद्धा मी घरच्या घरी, कुठेही माझे पैसे गेले नाही। 60 रुपये एका साडीचे जातात
तर इथं मी 130 रुपयामध्ये हे रिव्हर्सिबल टेप मला 2 भेटलेले आहेत ऑफरमध्ये। आणि 3 साड्यांना फॉल लावून झाल्यावर सुद्धा हा टेप भरपूर किती उरलेला आहे, अर्धा सुद्धा संपलेला नाही आणि धुतल्यावर सुद्धा निघत नाही। जर कदाचित धुतल्यावर तो निघायला लागला तर परत आपल्याकडे तो टेप पडलेलाच असतो। मग परत आपण थोडाफार जर कुठे निघत असेल तिथं अशा पद्धतीने ठेवून आणि परत लावून घ्यायचा। याच्यात काही आपल्याला पैसे थोडे द्यायचे आहेत, तर आपल्याकडे टेप आहे म्हणून ठेवून आणि लावून घ्यायचा। आणि अशा पद्धतीने मी घरच्या घरी शिलाई मशीन नसताना सुद्धा फॉल लावू शकतात। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते, आवडल्यास तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि ऑनलाईन कमी किमतीत ऑफरमध्ये खूप स्वस्त हा रिव्हर्सिबल टेप भेटतो। तर मला हा खरंच आवडला आणि यूजफुल आहे। जर तुमचा कपडा कुठे फाटलेला असला तर तिथं सुद्धा आपण अशा पद्धतीने हा रिव्हर्सिबल टेप ठेवून त्याच्यावरती दुसरा कपडा ठेवून आणि चिपकवू शकतो। तर फायनली मी 3 साड्यांना याच्यापासून अशा पद्धतीने फॉल लावून घेतला आणि तो सुद्धा घरच्या घरी कमी पैशात आणि कमी वेळेत। तर हा टेप मला खूपच आवडला, परंतु आपल्याला दोघंही बाजूंनी हा फॉल इस्त्री त्याच्यावरती फिरवून घ्यायची आहे। तर मी दोघंही बाजूंना फिरवून घेतली आणि फायनली अशा पद्धतीने 3 साड्यांना मी इथं फॉल लावून घेतलात। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटते, आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी शिलाई मशीन नसताना आणि सुई धागा न वापरता फॉल लावू शकतात।